श्री स्वामी समर्थ. तुमची रास धनु आहे का? आज आपण धनु राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. धनु राशी ही राशीचक्रातील 9वी रास आहे. कशी असतात धनु राशीची लोक, त्यांचा स्वभाव, गुणदोष आणि त्यांनी कोणती उपासना करावी, या लोकांचे कुणासोबत पटते, यांचा शुभ अंक कोणता, शुभ कलर कोणता, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर बघूया धनुराशीचे लोक कसे असतात. थोडक्यात धनुराशीच्या लोकांबद्दल सांगायचे झाले तर धनुराशीचे लोक त्यांचा स्वभाव कोणत्याही कठीण परिस्थितीत धैर्याने मार्ग काढतात. हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण असतो. या राशीचे लोक आपल्या लव पार्टनरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. ते रोमॅन्टिक स्वभावाचे असतात. तसं म्हणलं तर प्रत्येक राशीची स्वतःचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असतात. प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. सर्व 12 राशींपैकी धनुराशीला सर्वात धार्मिक मानले जाते. या राशीचे लोक पूजेमध्ये विशेष रस घेतात. हे लोक प्रामाणिक, सत्यवादी आणि समजूतदार असतात. मात्र गुणवत्तेसोबतच त्यात काही उणीवाही आहेत. धनुराशीची वैशिष्ट्ये आणि व्यक्तिमत्वाबद्दल सर्व काही जाणून घेऊया. त्यांच्यात काही विशेष गुण असतात. कोणत्या असतात या गोष्टी जे त्यांना इतरांपासून वेगळे ठरवले जाते? साधारणपणे धनुराशीची लोक विचारांनी खूप स्वतंत्र असतात. हे लोक बुद्धिमान लोकांकडे सहज आकर्षित होतात. या राशीचे लोक मनाने स्वच्छ आणि विश्वासार्ह असतात. हे लोक कामाच्या ठिकाणी चांगले शिक्षक आणि तत्त्वज्ञ असल्याचे सिद्ध करतात. धनुराशीचे लोक भविष्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहतात. या राशीच्या 15 काही खास गोष्टी आहेत. जाणून घेऊया काय आहेत त्या 15 गोष्टी. ही द्विस्वभावी असलेली राशी असून या राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे. ही राशी दक्षिण दिशेचे द्योतक आहे. धनुराशीच्या व्यक्ती खूपच खुल्या विचारांच्या असतात. तसेच जीवनाचा अर्थ ते सहज समजून घेतात. इतरांच्या बाबतीत जाणून घेण्याची त्यांना इच्छा खूप असते. या राशीच्या व्यक्तींना रोमांच खूप आवडतो. बेधडक आणि आत्मविश्वास असलेल्या, महत्त्वाकांक्षी व स्पष्ट वक्ते या राशी असतात. यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारख केलेली असते तेच खरे असते. त्यामुळे त्यांची मित्रसंख्या खूप कमी असते. या राशीच्या व्यक्ती मध्यम अंगकाठीच्या असतात. तसेच यांचे केस बुरकट आणि डोळे मोठे असतात. या व्यक्तींमध्ये धाडस हा गुण कमी प्रमाणात असतो. करिअरसाठी जीवनसाथी व वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात. या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना 4दा विचार करतात. त्या उंच असतात व इतरांशी सहज मैत्री करत नाहीत. हा त्यांचा विशेष गुण आहे. आपल्या शिक्षण आणि करिअरमुळे जोडीदार आणि वैवाहिक जीवनाची उपेक्षा करतात. धनुराशीच्या मुली सहजरित्या कोणाशीही मैत्री करत नाहीत. हे एक उत्तम श्रोता असतात आणि यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक व्यवहार करणारे लोक आवडतात. या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी तसेच करिअरमध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असतात. यांना जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. हे सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात. या राशीचे लोक द्विधा मनस्थितीमध्ये राहणारे असतात. एकाच निर्णय घेण्यासाठी यांना खूप वेळ लागतो. हा उशीर अनेक वेळा यांना नुकसानदायक ठरतो. हे लोक इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ अजिबात करत नाहीत आणि स्वतःचे काम करण्यात ते दंग राहतात. खूप प्रामाणिक असतात धनुराशीचे लोक. कष्ट करून यांना सुख प्राप्त होते. वडिलोपार्जित व्यवसायामध्ये ते वृद्धी करतात. त्यांचा स्वभाव आपण पाहिला तर त्यांचे काही दोष पण आहेत त्यांच्या राशीचे. ते काय आहेत ते आपण पाहूया. मनाने सत्य असण्यासोबतच धनुराशीचे लोक खूप रागीटही असतात. हे लोक प्रत्येक बाबतीत आक्रमक होतात. या राशीचे लोक चुकीच्या संगतीतही पडतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीत चिंताग्रस्त होतात आणि त्यांचे नियंत्रण गमावतात. संभाषणाच्या घाईमुळे बरेच लोक त्यांना नीट समजून घेत नाहीत. हे त्यांचे स्वभावदोष आहेत. आता त्यांच्या करिअरबद्दल जाणून घेऊया. ते कोणत्याही कामाचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने करतात. हे लोक सकारात्मक विचाराचे असतात. ते त्यांच्या ध्येयापासून कधीही विचलित होत नाहीत. ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात. त्यांना कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळतो. भविष्याचा अचूक अंदाज बांधण्यात ते पटाईत असतात. समाजाच्या उन्नतीसाठी ते खूप काही करतात. ते सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात. त्यांचे सहकारी त्यांच्यावर नेहमी समाधानी असतात. ते पैशांच्या व्यवहारात चोख असतात. लहान वयातच ते त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय यश मिळवतात. ते नोकरी आणि व्यवसाय दोन्ही चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल थोडं जाणून घेऊया. या राशीचे लोक आपल्या लव पार्टनरच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते. ते रोमॅन्टिक स्वभावाचे असतात. ते स्पष्ट आणि खुल्या मनाचे असतात.
त्यांना खूप लवकर राग येतो पण लगेच शांत होतो. हे ते विश्वसनीय असतात. या राशीचे वधू किंवा वर लग्नासाठी भाग्यवान मानला जातो. आता आपण पाहूया धनुराशीच्या लोकांनी कोणत्या देवाची उपासना करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते. धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे. यामुळे तुमच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. धनुराशीच्या लोकांसाठी शुभ रंग कोणता? धनुराशीच्या लोकांचा शुभ रंग हा पिवळा, गुलाबी आणि केशरी आहे. शुभ अंक 1, 2, 3, 7 आणि 9 हे त्यांच्यासाठी शुभ अंक मानले गेले आहेत. विशेषतः वृद्ध लोकांची सेवा करणे यांच्यासाठी जास्त फायद्याचे ठरते. तसेच मिथुन आणि कन्या राशीचे लोक या राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात. मकर आणि कुंभवाल्यांशी हे सम राहतात. बाकी राशीवाल्यांशी यांची मैत्री असते. तर असे असतात धनुराशीचे लोक. त्यांचा स्वभाव, गुणदोष, त्यांचे कुणासोबत पटते, त्यांनी कोणत्या देवाची उपासना करावी ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर तुमच्या नातेवाईकामध्ये कोण धनुराशीच्या व्यक्ती अशा आहेत का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.